नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय। मी भटू साहेबराव गोसावी, प्राथमिक शिक्षक, अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा जबापूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे। आज आपण पाहत आहोत की संपूर्ण जगात कोरोनासारख्या विषाणूने जीव घेणं संकट आपला सर्वांसमोर उभं केलेलं आहे। गेल्या 6 महिन्यापासून आपण एकमेकांपासून दुरावलेलो आहोत, एकमेकांपासून दूर होत आहोत। या कोरोना विषाणूने अनेकांच्या नोकरीवर संकट उभे केलेले आहेत, कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेले, कित्येक लोकांचे उद्योगधंदे बंद केलेले आहेत। एवढेच नाही तर अनेक निष्पाप लोकांचे प्राणसुद्धा घेतलेले आहेत। अनेकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला की जगावं कसं। इतकी भयानक व भीतियुक्त परिस्थिती संपूर्ण जगासमोर निर्माण झालेली आहे। मला संपूर्ण आशा व विश्वास आहे की हेही दिवस निघून जातील आणि परत पुन्हा चांगले दिवस येतील, कारण आता बाप्पा मोरयाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा या कोरोनाचं विध्वंस नायनाट केल्याशिवाय राहणार नाही। कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत देखील आमच्या जय बजरंग मित्र मंडळ इंद्रनगर सामोडे व समस्त ग्रामस्थ सामोडे यांच्या वतीने समाज प्रबोधनासाठी व समाज जागरणासाठी फेसबुक लाईव्ह या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केलेलं आहे। आज ऑनलाईन व्याख्यानमालेचे आज तिसरं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी आदरणीय ताईसो योगिता किरण पाकले हे उपस्थित आहेत। त्यांचा आजचा व्याख्यानाचा विषय आहे संस्काराचे द्योतक आपले सण व उत्सव। व्याख्यान सुरू करण्या तत्पूर्वी मी आपणा सर्वांना ताईंचा अल्पसा असा परिचय करून देतो। ताईंचं रहिवास हे सध्या पुणे येथेच आहे। ताईंचं शिक्षण हे MSc D.Ed झालेले आहे। त्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका, कवयित्री, लेखिका, मुलाखतकार, हायकूकार तसेच उत्कृष्ट स्क्रिप्ट रायटर देखील आहेत। त्यांनी नॅशनल लेवलच्या MKN न्यूज चॅनलमध्ये देखील काम केलेले, त्या कामाचा त्यांना अनुभव आहे। तसेच त्यांनी भूषवलेली काही पदं आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे येथे ते संघटक म्हणून कार्यरत आहेत। तसेच मराठ बोली संस्था पुणे येथे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। पुण्यात होणाऱ्या अनेक काव्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेले आहेत। तसेच आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतलेल्या आहेत। त्यापैकी पद्मश्री विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर सुदाम काटे, तसेच डॉक्टर भाग्यश्री पाटील, ज्येष्ठ कवी, गझलकार, इलाही, जमादार आणि महबा चव्हाण यांसारख्या मान्यवरांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत। ऑनलाईन व ऑफलाईन होणाऱ्या काव्य, लेख, चारोळी, हायकू, निबंध, वक्तृत्व या सर्व स्पर्धेची त्यांनी परीक्षक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। त्यांनी प्रकाशित केलेली काही साहित्य आहेत। अंतर्नाद हे काव्यसंग्रह आहे, इंद्रधनु हायकू संग्रह आहे, पालवी स्वलिखित गाण्यांचा अल्बम आहे, त्यातील काही गाणे ही यूट्यूबवर रिलीज झालेली आहेत, ते तुम्ही पाहू शकतात। तदनंतर त्यांना मिळालेले काही सन्मान आहेत, काही पुरस्कार आहेत। शब्दविद्या साहित्य संमेलन हा पुरस्कार मिळालेला आहे। तसंच राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत त्यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे। भारत गौरव प्रतिभा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे राष्ट्रीय स्तराचा। त्यानंतर यशवंत मनोहर राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत 1900 कवितांमधून म्हणजे 1900 कवितांमधून उत्तेजनार्थ पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे। मराठ बोली संस्था पुणे यांचा लोककवी हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे। त्यांची कामगिरी ही अतिशय उत्कृष्ट आहे। सुरुवात करते लगेचच। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार सर्वांना, शुभ संध्या। जय बजरंग मित्र मंडळ सामोडे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमाला पुष्प तिसरे मध्ये मी सौ योगिता किरण पाकले पुणे सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते। रसिक हो, आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा बरं का खूप आनंदाचा आहे। तुम्ही म्हणाल कसे बरं, तर बघा, हा गणेश उत्सव सुरू झाला आणि बजरंग मित्र मंडळाने
व्याख्यानाचा, प्रबोधनात्मक व्याख्यानाचा हा कार्यक्रम आयोजित केला आणि माझं भाग्य या कार्यक्रमामध्ये एक पुष्प गुंफण्यासाठी माझी निवड केली. म्हणजे हा दिवस माझ्यासाठी आनंदाचाच दिवस झाला ना. आता तुम्ही म्हणाल तुमच्यासाठी कसा? तर या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक विचारांनी, माझ्या विचारांनी मी तुमच्याशी जोडले गेले. म्हणजेच माणूस माणसाला या सणांमुळे जोडला गेला. आपलं एक नातं निर्माण झालं. आहे ना गंमत या सण उत्सवांची? खरंच. आणि म्हणूनच मी आज तुमच्या समोर विषय घेऊन आलेली आहे, संस्कारांचं द्योतक, आपले सण आणि उत्सव. संस्कार अतिशय व्यापक असा शब्द आहे बघा हा. आपण लहानपणापासून संस्कार, शाळेमध्ये गेल्यानंतर संस्कार, समाजात वावरत असताना संस्कार हा शब्द ऐकत आलेलो आहोत. संस्कार म्हणजे नक्की काय बरं? तर संस्कारांचे अनेक पैलू आहेत. मग त्यात आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, सामाजिक या सर्व पैलूंचा समावेश हा संस्कारांमध्ये होत असतो. आणि हे सर्व पैलू मिळून तयार होतात ते संस्कार. आणि हे संस्कार ज्या मातीत रुजतात, ज्या देशात रुजतात, ते तयार होते ती संस्कृती. आता संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे विचार प्रणाली, वे ऑफ थिंकिंग. तुम्ही कशा प्रकारचा विचार करतात. त्यानंतर संस्कृती म्हणजे जीवन प्रणाली, वे ऑफ लाईफ. तुम्ही कशा पद्धतीने तुमचं जीवन जगतात, व्यतीत करतात. आणि संस्कृती म्हणजे उपासना, भक्ती प्रणाली, वे ऑफ वर्शिप. वर्शिप म्हणजे श्रद्धा. तुम्ही कशावरती श्रद्धा ठेवतात, कशाला पूजतात, कशाला धर्म मानतात, या तिघांची मिळून तयार होते ती संस्कृती. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलं आहे की मम अंश जीवलोके, म्हणजेच माझा अंश हा तुझ्यात आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की भगवंताची सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणजे मनुष्य, आणि त्याचीच तर ही संस्कृती. आणि हीच संस्कृती मानवाला निरंतर उन्नत शिखरावर स्थिर होण्यासाठी मार्गदर्शन करत असते. भारतीय संस्कृती म्हणजे वेदमान्य संस्कृती, व्यासमान्य संस्कृती. अशा जगातल्या 48 संस्कृती ह्या काळाच्या उद्रामध्ये गडप झाल्या. परंतु हजारो वर्षापासून असलेली आणि जिने शेकडो वर्षांच्या परकीय शासनांचे जबरदस्त प्रहार झेलले, तरी सुद्धा ती आज मोठ्या दिमाखात मिरवते आहे, जिवंत आहे. अशी संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. आणि भारतीय संस्कृती ही फुलते, बहरते, जिवंत राहते, तिच्यातला जिवंतपणा दाखवते ती आपल्या भारतीय सण आणि उत्सवांच्या माध्यमातूनच. मानव हा भाव आणि बुद्धियुक्त प्राणी आहे असं म्हणतात. आणि म्हणूनच त्याच्या या जीवनामध्ये उत्सवांचा वाटा जास्त आहे. आणि त्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचं मार्गदर्शन आहे त्या आपल्या सण आणि उत्सवांचं. खरं तर कोणत्याही मातीत रुजणाऱ्या, फुलणाऱ्या, बहरणाऱ्या लोक जीवनाला घडवण्यामध्ये, तसेच संस्कृतीला रंगरूप प्रदान करण्यामध्ये सण आणि उत्सवांचं महत्त्व हे खूप आहे. सण माणसांना जवळ आणण्याचं काम करतात, एकत्र बांधून ठेवण्याचं, भावनिक एकोप्याबरोबर एकात्मता निर्माण करण्याचं काम आपले भारतीय सण आणि उत्सव करत असतात. सांस्कृतिक जीवनामध्ये सण उत्सवांना महत्त्व आहेच, परंतु आता जर परिस्थिती बघितली तरी सण उत्सव हे साजरे केलेच जातात. ही मानसिकता आजच्या आपल्या पिढीमध्ये आहेच. परंतु आता प्रश्न येतो तो सणांची पार्श्वभूमी, त्यातील परंपरा आणि सण साजरे करण्याची पद्धत यांचा. आपण सण बऱ्याचदा साजरे करतो, परंतु त्यामागे असलेली मर्मदृष्टी काय आहे ही जाणून घेऊन आपण सण साजरे करतो का, हा प्रश्न येतो. आपण सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया सण आणि उत्सव या शब्दांच्या उत्पत्तीविषयी. हे कसे तयार झाले, कसे निर्माण झाले.
सण म्हणजे आनंद. सण हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. त्याची उत्पत्ती ही क्षण 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 छन आणि सण अशी देतात आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन सण हा शब्द तयार झालेला आहे. हेमचंद्राच्या प्राकृत व्याकरणामध्ये छान म्हणजे उत्सव असा अर्थ दिलेला आहे. तसेच मेघदूत, दशकुमार चरित आणि श्रीमद भागवत मध्ये या संस्कृत ग्रंथांमध्ये क्षण हा शब्द सण म्हणूनच वापरला गेलेला आहे. तर थोडक्यात आपल्याला सण उत्सव म्हणजे काय हे सांगायचं झालंच तर एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा कार्यक्रम आपण आयोजित करतो, धार्मिक समारंभ जो आयोजित करतो, जो आयोजक असतो आणि त्यामध्ये जे सहभागी असतात या दोघांना आनंद मिळत असेल आणि मनप्रसाद मिळत असेल, आत्मशांती मिळत असेल आणि असा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये घडत असेल तर त्याला आपण नक्कीच उत्सव म्हणत असतो. वरील दोन्ही उत्पत्तींचा अर्थ जर लक्षात घेतला तर सण आणि उत्सव यांना धार्मिक आणि लौकिक अशा दोन बाजू आहेत. सण आणि उत्सव यांना धार्मिक एक बाजू आहे आणि एक लौकिक बाजू आहे. परंतु या दोघं बाजूंमध्ये सामायिक घटक आहे, तो म्हणजे सामुदायिकता आणि एकोपा. या दोन्ही पैलूंमध्ये सामुदायिकता आणि एकोपा आपल्याला दिसून येत असते आणि हे घटक अत्यंत महत्वाचे आहेत. समाजातील व्यक्तींना एकत्र करण्याचं, त्यांच्या भावभावना, कल्पना यांना प्रेरित करण्याचे क्षण म्हणजे सण उत्सव आहेत आणि आपण ते नेहमीच प्रत्येक सण उत्सवांमागे अनुभवत असतो. तर यामध्ये काय काय गोष्टी येतात? समूह भोजन, गायन, संगीत, नृत्य, भजन, कीर्तन, तमाशा, नाटक आणि मैदानी खेळ इत्यादी क्रीडांद्वारे लोक हे या उत्सवांमध्ये सहभागी होत असतात आणि यामधून त्यांचा स्थानिक लोकाचार आणि लोकपरंपरा या आविष्काराचं दर्शन आपल्याला घडत असतं. आपण सण या शब्दाचा अर्थ बघितला, उत्पत्ती बघितली. आता सणांची निर्मिती का झाली असेल बरं, हा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येते की मानवी मनातील धार्मिक भावना. प्रत्येक मानवी मनामध्ये काहीतरी धार्मिक भावना असते, म्हणजे कुठेतरी त्याची श्रद्धा असते, निसर्गातल्या कुठल्या तरी शक्तीवर त्याचा विश्वास असतो आणि त्यालाच आपण देव मानत असतो. जो तो आपापल्या परीने ज्याला त्याला देव मानण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच प्रत्येकाच्या मनामध्ये धार्मिक भावना असते आणि या धार्मिक भावनेला पूजण्याचं, कृतज्ञता व्यक्त करण्याचं आणि तिला मूर्तिरूप देण्याचं काम हे सण उत्सव करत असतात. हे एक कारण सण उत्सव निर्माण होण्यामागे आहे. दुसरं कारण म्हणता येईल की आपलं जीवन हे अतिशय धकाधकीचं आहे. ह्या धकाधकीच्या संसारमय जीवनातून माणसाला थोडीशी मुक्तता मिळावी, त्याची चिंता ही दूर व्हावी, त्यातून रिलॅक्सेशन मिळावं, शरीर मन यांना विश्रांती मिळावी. आता विश्रांती म्हणजे दैनंदिन जीवनामधून जेव्हा आपण सण उत्सव वेगळ्या प्रकारे साजरे करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला यातून आपल्या रोजच्या रुटीन मधून विश्रांती मिळावी, हा एक उद्देश सण उत्सव साजरे करण्यामागचा आहे. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वंश, परंपरा, संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि हस्तांतरण. आज हजारो वर्षापासून आपले पूर्वज आपल्याला या आपल्या संस्कृतीचा, सण उत्सवांचा वारसा देत आले आहेत आणि आपणही पुढे तेच करत आहोत. कदाचित हे प्रमाण कमी झालं असेल, परंतु संपलेलं मात्र नक्कीच नाही आहे आणि त्यामुळे आपली परंपरा काय आहे, आपले सण काय आहेत हे आपण आता साजरे करून आपल्या पुढच्या पिढीला याचा वारसा देण्याचं काम या सण उत्सवांमधून होत असतं. जर सण उत्सव राहिलेच नसते तर आपली काही इतिहास राहिला नसता आणि आपली संस्कृती राहिली नसती आणि म्हणूनच सण उत्सव साजरे करण्यामागचा हा सुद्धा एक उद्देश आहे आणि सण उत्सवांच्या निर्मिती मागे हे एक महत्वपूर्ण असं कारण आहे. आपल्याला आता सण उत्सवांची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता काय आहे
किंवा याचं महत्व काय आहे हे आपण आधी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. उत्सव एखाद्या विशिष्ट वर्गालाच आवडतात का हो? तर नाही. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना सण उत्सव हे आवडत असतात, ते साजरे करायला आवडत असतात, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला हे उत्सव आपल्याला आवडत असतात. म्हणून महाकवी कालिदासाने म्हटलं आहे की उत्सव प्रिय खलु मनुष्य. मनुष्याला उत्सव हे अतिशय प्रिय आहेत आणि ते आपल्याला रोजच्या वृक्ष जीवनामधून आनंद आणि अल्पकालीन का असेना मुक्ती देण्याचं काम करत असतात. बघा, कधी कधी येणारा माणूस हा आपल्याला अतिशय स्वागतार्ह वाटतो. आपण त्याचं अतिशय यथोचितपणे आदरातिथ्य करत असतो. त्याचप्रमाणे कधी कधी येणारे हे उत्सव आपण अतिशय उत्साहाने साजरे करत असतो आणि त्यांचं स्वागत सुद्धा करत असतो. जसं आपल्याला रोज तीच पोळी भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, तर आपण म्हणतो आज काहीतरी चमचमीत करा किंवा काहीतरी गोडधोड करा. हे सगळं करण्यासाठी हवं असतं एक निमित्त, आणि ते निमित्त मात्र आहे आपले सण उत्सव. म्हणजेच आपल्या खाण्यामध्ये सुद्धा बदल करण्याचं काम, आपल्याला हवं ते देण्याचं काम करत असतात हे सण उत्सव. उत्सव हे आपण भाव समजून साजरे केले पाहिजे. म्हणजे उत्सवांमध्ये काहीतरी भाव आहे. जर आपण असेच भाव न समजून घेता कृत्रिमपणे ते साजरे केले तर आपला महत्वाचा वेळ, पैसा आणि शक्ती याच्यामध्ये वाया जात असते. त्यामुळे उत्सव हे भाव समजून साजरे करणं खूप महत्वाचं आहे. आता आपण उत्सवांचं प्रत्येक उत्सवांमागे काय काय महत्व आहे ते आध्यात्मिक, सामाजिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा 4-5 अंगांनी विचार करून त्या सणांमागे महत्व आपण समजून घेऊयात. पहिला आहे आपले महापुरुष, संस्कृतीचे रक्षक राम आणि कृष्ण. हे आपले महापुरुष आपल्याला म्हणता येतील आपल्या संस्कृतीचे. राम व कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे निष्ठा केंद्र आहेत. कृष्ण आणि रामाच्या रंगात भारत जेवढा रंगला तेवढा दुसरा कोणाच्याही रंगात भारत रंगलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजेच प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्याचं प्रेमशासन अजूनही चालू आहे. म्हणूनच पुन्हा पुन्हा ऐकू येणारा श्रीराम जय राम जय जय राम आणि गोपाल कृष्ण राधे कृष्ण हा उद्घोष आपल्याला ऐकायला येतो आणि रामकृष्ण आपल्या हृदयात जपल्याची आपल्याला साक्ष देत असतो. त्याचप्रमाणे म्हणूनच आपण रामनवमी आणि गोकुळाष्टमी म्हणजे राम आणि कृष्णाच्या जयंतीचा उत्सव साजरा करत असतो. राम आपल्याला काय संदेश देतो? रामाचं पूर्ण जीवनच खरं तर तरुणांसाठी हे मार्गदर्शक आहे. राम हा मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी, एक पत्नी होता. तो सगळ्या नात्यांमध्येच आदर्श होता. नात्यांचा आदर्श सांगणारा राम हे एकमेव व्यक्तिमत्व आपल्याला दिसून होतं. मग तो एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ आणि आदर्श मित्र या सर्व आदर्शांचा तो आदर्श आहे. म्हणूनच आपण त्यांची रामनवमी ही साजरी करत असतो. त्याचप्रमाणे आपण कृष्ण जयंती, गोकुळाष्टमी, गोपालकाला साजरी करतो. कृष्णाने त्याच्या बाललीलांमधून समाजाला अप्रतिम असा संदेश देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या बालक्रीडा, आपण त्याला माखनचोर म्हणतो. तर का माखनचोर म्हणतो? माखन चोरण्यामागे, हे दही दूध चोरण्यामागे त्याचा उद्देश होता की घरामध्येच जर तुमचं दही दूध मिळतं आहे तर तुम्ही ते लहान मुलांना धष्टपुष्ट बनवण्यासाठी, त्यांचं आरोग्य सुदृढ करण्यासाठी ते तुम्ही वापरलं पाहिजे घरामध्ये. तर तुम्ही ते बाहेर विकण्याचं काम का करावं? आणि म्हणूनच दही दूध हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी किती योग्य आहे हे आपल्याला त्याच वेळी श्रीकृष्णाने सांगून दिलेलं आहे. त्याच्या अनेक लीला, प्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण आहे. तो आपल्याला प्रेम करायला शिकवतो. ज्या 2 हातांनी तो प्रेमाची बासरी वाजवतो त्याच बोटामध्ये तो सुदर्शन चक्र सुद्धा घेतो. कारण जेव्हा चांगल्या संस्कृतीवर, चांगल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत असतो त्यावेळी आपण सुदर्शन चक्र म्हणजेच आपण
अतिशय साधं न राहता त्यावेळी आपण आवाज उठवला पाहिजे, अशा गोष्टींना, अशा व्यक्तींना आपण धडा शिकवला पाहिजे, त्यांची जागा दाखवली पाहिजे, हे सांगण्याचं काम सुद्धा श्रीकृष्णच करत असतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका, असं सांगणारे हे श्रीकृष्ण आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शक आहे. आणि म्हणूनच आपण गोकुळाष्टमी, रामनवमी हे रामकृष्णांचे सण साजरे करत असतो. पण त्यामागील जो उद्देश आहे तो त्याला पौराणिक कथा, धार्मिक कथा तर नक्कीच आहे, पण त्यामागे असलेलं विज्ञान आणि त्यामागे असलेले सद्विचार आपण हे जाणून घेतले पाहिजे. तरच या सण साजरे करण्यामागचा काहीतरी उद्देश आहे. आणि हाच वारसा आपण आपल्या घरातील लहान मुलांना, आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना द्यायला हवा. नाहीतर मग आजची संस्कृती ही विज्ञानमय संस्कृती झाली आहे. नक्कीच हो, विज्ञान तर पहिल्यापासूनच होतं, सगळं विज्ञान हे पहिल्यापासूनच होतं, परंतु काही धर्मभ्रष्ट लोकांनी आपल्या स्वतःचा फायदा करण्यासाठी, स्वार्थ करण्यासाठी याला धार्मिकतेची आणि देवाच्या नावाचा वापर केला आणि म्हणूनच या सणांना असं बाजारी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. परंतु प्रत्येक सणामागे एक सांस्कृतिक अर्थ आहे, एक आध्यात्मिक पौराणिक अर्थाबरोबरच त्याला विज्ञानाची आणि सामाजिकतेची जोड आहे. त्यातलेच हे दोन उत्सव. त्याप्रमाणेच आपण पुढे साजरी करतो हनुमान जयंती. भक्त आणि सैनिक याचं हा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमान. आपण जेव्हा एखाद्या शी निष्ठा राखतो, स्वामी निष्ठा आपण ज्याला म्हणतो, तर ती कशी राखली पाहिजे, त्याच्या पाठीमागे कसं उभं राहिलं पाहिजे, हा संदेश आपल्याला हनुमान जयंतीतून म्हणजे हनुमानाकडून मिळत असतो. निष्ठा ही एकनिष्ठ असलं पाहिजे आपण एखाद्या गोष्टीवरी, हे निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमान. आणि म्हणूनच हनुमान जयंतीचा हा एक उद्देश आहे. त्याच प्रकारे हनुमान, बरेच जण आता कुस्ती वगैरे करतात, त्याला आपण आता आधुनिक भाषेत जिम वगैरे म्हणतो. हे आपल्या शरीराचं आरोग्य सांभाळायचं कसं हे आपल्याला हनुमानाने शिकवलेलं आहे. बजरंग बलीने हे आपल्याला शिकवलं आहे. म्हणजे आपले सण हे आपल्याला आरोग्याकडे सुद्धा घेऊन जातात. आपलं शरीर सौष्ठव आपण बनवलं पाहिजे, धष्टपुष्ट असलं पाहिजे, हे सांगण्याचं काम सुद्धा आपल्याला हे हनुमान जयंती साजरी करण्यातून मिळत असतं. त्यानंतर स्त्रियांच्या जीवनामध्ये असलेलं सणांचं महत्व. सण आणि स्त्री जणू काही एकरूप आहेत, त्यांचं एकमेकांशी असं घट्ट नातं आहे. आणि जेव्हा सण येतात तेव्हा जास्त कार्यमग्न आणि जास्त उत्साही आपल्याला स्त्रिया दिसून येतात. पुरुषही असतात असं मी असं म्हणतच नाही, पण जास्त प्रमाण, झुकलेलं प्रमाण हे स्त्रीवर्गाचं जास्त असतं. पूर्वीच्या काळी चूल आणि मूळ हे सांभाळतच तेव्हाची स्त्री ही घराबाहेर अतिशय दुर्मिळ कारणाने बाहेर पडत होती. आणि तेव्हा तिच्या विचारांची मुस्कटदाबी ही घरामध्ये होत होती. आणि बाहेर न पडल्यामुळे, कुठेही काही न बोलण्याची तिला मुभा असल्यामुळे, त्यामुळे तिच्यासाठी सण उत्सव हे अतिशय महत्वाचे होते. आजच्या काळातही ग्रामीण भागातील स्त्री असो, नाही ते शहरी भागातील स्त्री असो, शहरी भागातील स्त्री देखील घर संसार आणि नोकरी ही तारेवरची कसरत करताना सुद्धा तिला या रोजच्या रुटीन मधून थोडा चेंज हवा आहे, विश्रांती हवी आहे, आनंद हवा आहे. आणि म्हणूनच हे सण उत्सव तिला मदत करत असतात. सण उत्सवांमुळे स्त्रीला मोकळीक मिळते. घरातलं काम चुकतं असं नाही, पण तिला मोकळीक मात्र नक्कीच मिळते. तिच्या मनावरील असलेला ताणतणाव हा कमी होतो. कारण घराच्या बाहेर जेव्हा पडल्यानंतर तिच्या 4 सख्या एकत्र येतात तेव्हा विचारांचं आदान प्रदान होतं. आपली सुखदुःख आपल्या सखीला सांगत असते आणि त्याच्यातून तिला मानसिक आधार मिळतो, मानसिक बळकटी मिळते. ह्या सणांमागे सण उत्सवांमध्ये स्त्रियांचा वाटा हा जास्त असण्याचं कारण हेच आहे. तिला तिच्या आवडीच्या गोष्टी करता येतात, त्यामुळे सण उत्सव हे स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यानंतर आपण बघितलं सण उत्सवांचा फायदा निसर्गाच्या, पर्यावरणाच्या सानिध्यात जायला आपल्याला मिळत असतं. नाहीतर आपण जातो का हो असं, चला झाडांजवळ बसू, पर्यावरणाचं निरीक्षण करायला जाऊ किंवा पर्यावरणात जाऊ, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपण. पण आता ट्रिप सारखी संकल्पना ही शहरांमध्ये निघाली आहे, परंतु खेड्यांमध्ये अशा बायका किंवा घरातील व्यक्ती खास असं ट्रिपला जाणार
किंवा कुठेतरी फिरायला जाणार ही संकल्पना फार कमी प्रमाणात आहे. ती शहरांमध्ये तिचं फॅड म्हणून वाढली आहे ही गोष्ट वेगळी, परंतु आपले सण उत्सव आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात. वटपौर्णिमा ही बायका साजरी करतात. वटपौर्णिमा मागे आपल्याला पौराणिक कारण माहितीच आहे की सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी सावित्रीने वडाची पूजा केली किंवा ती यमलोकात गेली वगैरे, हे त्यामागे आहेच. परंतु वडाचं झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देण्याचं काम करत असतं आणि वडाच्या झाडाला सर्व झाडांमध्ये सर्वात जास्त आयुष्य आहे आणि म्हणूनच कदाचित वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात जगण्यासाठी जो वायू आवश्यक आहे तो ऑक्सिजन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळत असतो आणि म्हणूनच कदाचित ही वडपूजा आपल्या सण उत्सवांमध्ये आपल्या ऋषी मुनींनी ही ऍड केली आहे, म्हणजे हा सण ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण आणि निसर्गामध्ये म्हणत असतो की वड आणि पिंपळाची झाडं जास्त लावा. का जास्त लावा? कारण अनावश्यक कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम आणि जास्तीत जास्त उपयुक्त ऑक्सिजन देण्याचं काम वड आणि पिंपळाची झाडं करत असतात आणि म्हणूनच आपण वड आणि पिंपळाच्या झाडांचीच पूजा करत असतो. त्यामागे असलेलं वैज्ञानिक कारण हे आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण तुळशी विवाह करतो. तुळशी ही मांगल्याचं प्रतीक आहे, नक्कीच आहे मांगल्याचं प्रतीक, परंतु तुळशी ही बहुगुणी आहे, औषधी आहे. नुसतं सर्दी पडसं जरी झालं तरी तुळशीच्या पानांचा काढा केला तरी तो 2 दिवसात पळून जात असतो किंवा आपलं इम्युन पॉवर वाढवण्याचं काम सुद्धा तुळशी करत असते आणि म्हणूनच तुळशी ही घरोघरी असली पाहिजे आणि म्हणूनच आपल्या सण उत्सवांमध्ये तुळशी विवाह हा एक उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मराठी सणांमध्ये आहे. त्याचप्रमाणे तुळशी जर आपल्या दारासमोर असेल तर साप येण्याचं प्रमाण, सर्प येण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी असतं. अशी ही तुळशी काय म्हणतात आपल्याला आध्यात्मिक पौराणिक बरोबरच आपल्याला विज्ञान शिकवून जात असते आणि आपल्याला तिच्या जवळ म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात नेण्याचं काम ही तुळशी म्हणजेच तुळशी विवाह आपण हा एक सण साजरा करत असतो. त्याचप्रमाणे ऋषी पंचमी, आत्ताच ऋषी पंचमी गेली गणेश चतुर्थी नंतर. ऋषी पंचमी म्हणजे ऋषींचं स्मरण, ज्यांनी रक्ताचं पाणी करून हे सण उत्सवांची निर्मिती केली, हे सण हजारो वर्षापासून टिकवून ठेवले, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले, अशा ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम म्हणजे ऋषी पंचमी. या दिवशी बायका नदीवर स्नान करण्यासाठी जातात किंवा बऱ्याच बायका ह्या कुठेतरी दूरवर मग गाडी करून वगैरे 2 दिवस अशा धार्मिक स्थळी जिथे जे जल पवित्र आहे, गंगा नदी, गोदावरी नदी, अशा नद्यांना भेट देतात, त्यांची पूजा करतात. बघा, आपले सण जी आपल्या जीवनदायिनी आहेत, ज्या नद्या आपल्या जीवनदायिनी आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं सुद्धा शिकवण ही आपल्याला आपले सण उत्सव देत असतात. किती सण उत्सव आपल्या जीवनामध्ये महत्वाचे आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. नद्यांविषयी आपण माणसाबद्दल आज तर माणसाबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली जात नाही, परंतु आपले सण उत्सव हे आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवतात, निसर्गाच्या जवळ नेतात. जी आपली जीवनदायिनी आहे, जी आपल्याला आयुष्यभर ज्या पाण्यावर आपण जगत असतो, अशा नद्या, जलस्रोतांवर त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करायला ह्या शिकवतात. आणि म्हणून ऋषी पंचमीला बायका ह्या त्यांच्या मनामध्ये भाव वेगळा असेल कदाचित, परंतु ऋषी पंचमी म्हणजे नद्यांचं पूजन आणि त्या नदीच्या पाण्यात स्नान करून मी शुद्ध झालो असा एक एक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. पण खरं कारण म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि निसर्गाच्या सानिध्यात जाणे हा एक मुख्य वैज्ञानिक हेतू आहे. त्यानंतर आपण बघतो हरतालिका. हरतालिका पूजनला अनेक प्रकारची पत्री आपल्याला लागत असते. ही पत्री आपण तोडतो. खरं तर झाडाची पानं तोडणं हे खरं तर निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक आहे, परंतु जी पानं आपल्याला आवश्यक आहे त्या सर्व पानांमध्ये काहीतरी औषधी गुणधर्म सुद्धा आहेत आणि या हरतालिकेच्या निमित्ताने आपण पाना फुलांमध्ये जातो. म्हणजेच काय, या निमित्ताने सुद्धा आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जात असतो आणि म्हणूनच आपल्याला शुद्ध हवा तिथे मिळत असते. आणि जी पानं आपल्याला लागतात हरतालिका पूजनासाठी, ती झाडं आपण लावली पाहिजे. हा संदेश जर आपण या हरतालिका पूजनांमधून घेऊ तर आपल्याला हरतालिका साध्य करण्याचा
आपल्याला त्याचं परिपूर्ण माहिती घेऊन जर आपण सण साजरा केला तर तो सण साजरा केल्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. आपण बघितलं की महापुरुषांचे उत्सव साजरे केल्याने होणारे महत्व, त्यांचा फायदा, स्त्रियांच्या जीवनात असलेलं महत्व, निसर्गाच्या पर्यावरणाच्या सानिध्यात आपल्याला आपले सण घेऊन जातात. पुढे आहे आपले सण आपल्याला प्राणी मात्रांवर प्रेम करायला शिकवतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात. याचं उदाहरण आत्ताच झालेला आपला बैलपोळा हा सण. बैल हा शेतकऱ्याचा मित्र, शेतकऱ्याच्या अगदी जास्त प्रमाणात शेतकऱ्याच्या 10 पटीने काम करणारा त्याचा हा बैल मित्र. त्याला वर्षभर साथ देतो आणि शेतामध्ये सोनं पिकवत असतो. आणि मग त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी हे आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे. आणि म्हणूनच वर्षातला एक दिवस का असेना आपण त्या बैलाला विश्रांती देतो, त्याची मनोभावे पूजा करीत असतो, त्याला सजवतो. कारण जसा माणसांच्या आयुष्यात उत्सव आहे तसा कष्टकरी प्राणी जे आहेत, जे माणसाला उपयोगी पडतात, त्यांच्या सुद्धा आयुष्यात उत्सव असला पाहिजे हा विचार आपल्या ऋषीमुनींनी त्यावेळी केला होता. आणि म्हणूनच बैलपोळा हा सण आहे. त्याचप्रमाणे नागपंचमी आपण साजरी करतो. सर्प हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आपण सर्पाला तर पूजतोच, कारण भगवान शिवाने त्याला आपल्या गळ्यात स्थान दिलेलं आहे. तो त्यामुळे देवस्थानी तर आहेच, परंतु नाग हा अतिशय महत्वाचा आहे तो शेतकऱ्यांसाठी. कारण शेतकऱ्यामध्ये घुशी, उंदीर हे खाण्याचं काम हा सर्प करत असतो. आणि म्हणूनच सर्पाकडून आपल्याला एक शिकण्यासारखं आहे. आपण जर त्रास दिला तरच तो आपल्याला चावा घेतो, डसतो. ऐन वेळ जर आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे हे तो आपल्याला सांगून देत असतो. म्हणूनच आपण जे जंगलं आहेत किंवा त्यांच्या राहण्याच्या जागा आहेत ते आपण उद्ध्वस्त करतो. म्हणूनच ते आपल्याला आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात आणि शहरांमध्ये, गावांमध्ये घुसून त्यांचा आपल्याला त्रास होत असतो. परंतु ते किती उपयुक्त आहेत आपल्यासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे सर्पाकडून हे शिकण्यासारखं आहे. जर तुम्हाला कोणी त्रास देत नसेल तर तुम्ही त्याला त्रास उगाचच देऊ नका. म्हणजेच तुम्ही जगा आणि जगू द्या हा संदेश आपल्याला या सणांमागून, या प्राण्यांकडून शिकायला मिळत असतो. त्याचप्रमाणे आपण दिवाळीच्या अगोदर येणारी वसुबारस, गाय तर हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र अशी मानली जाते. आपण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणतो. खरंच त्यामागे हा उद्देश 33 कोटी देव आहेत ही आपली धार्मिक कल्पना झाली किंवा ही आपली धार्मिक भावना झाली, ही आपली श्रद्धा झाली. परंतु आईनंतर लहान बाळ जर कुणाचं दूध पित असेल तर ते गायीचं दूध पित असतं. गायीचं दूध हे लहान मुलाला मोठं होण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक असतं. तसेच गायीचं गोमूत्र, गायीचं शेण हे औषधी म्हणून कामाला येत असतं. म्हणूनच गाय ही पवित्र आहे आणि सगळ्यात महत्वाची सुद्धा आहे. कारण ती आपलं उदरभरण, आपलं पालन पोषण आणि आपल्याला धष्टपुष्ट करण्याचं काम तिच्या दुधातून करीत असते. आईचं दूध आणि गायीचं दूध जवळजवळ हे सारखंच मानलं जात असतं. त्यामुळेच आपली संस्कृती ही वसुबारसच्या निमित्ताने गायीचं पूजन ही करीत असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा संदेश आणि महत्व सणांचं म्हणजे समाज प्रबोधन. प्रत्येक सणांमधून समाज प्रबोधन हे घडत असतं. सण आले की आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतो. जसं आपण बजरंग मंडळाने आता व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. अनेक व्याख्याते वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडतात. याच्यातून काय होतं, विचारांचं आदान प्रदान होतं. 4 गोष्टी आपण ऐकल्या जरी तरी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये थोडासा फरक होतो, आपल्याला ज्ञान मिळतं. हे झालं समाज प्रबोधन. म्हणजे व्याख्यान हे सणांमुळे आपण आयोजन केलं आणि या सणांमधून आपलं समाज प्रबोधन झालेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकगीतांचे कार्यक्रम घेतले जातात. लोकगीतांमुळे वेगवेगळी आपल्या भारतामध्ये असलेली वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची जी कला आहे ती आपल्या समोर येत असते. आणि लोकगीतांमधून सुद्धा समाजामध्ये घडणारे काही गोष्टी असतात त्या लोकगीतांमधून आपल्याला समजत असतात किंवा त्याच्यातून प्रबोधन होत असतं. त्याचप्रमाणे अभंग, कीर्तन हे सुद्धा समाज प्रबोधनाचं अत्यंत महत्वाचं माध्यम आहे. कीर्तन हे अतिशय पूर्वापार चालत आलेलं आहे, तरी सुद्धा त्याचं महत्व किंचितही आज कमी झालेलं नाही.
हा, त्याच्यामध्ये थोडा बदल, कारण काळानुसार बदल हा प्रत्येक ठिकाणी अपेक्षित आहेच आणि तो असावा. काळानुसार बदलानुसार कीर्तन हे बदलतं आहे, परंतु ही जी संकल्पना आहे कीर्तनाची ती आज तागायत चालू आहे. त्याप्रमाणेच भारुड, एकनाथांनी अनेक भारुड लिहिलेले आहे. भारुडाच्या माध्यमातून सुद्धा समाज प्रबोधन घडतं. त्यानंतर नाटक, काही पथनाट्य जी दाखवली जातात, जी समाजात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्याचं काम करत असतात, ही अशी नाटकं. जागरण, गोंधळ, हे जे लोककलेची जी सगळी माध्यमं आहेत यामधून समाज प्रबोधन घडत असतं. आणि ही लोककला कुठे सादर केली जाते? जिथे सण उत्सव साजरे केले जातात तिथेच ही लोककलेचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीने 14 विद्या आणि 64 कला आपल्याला सांगितलेल्या आहेत. सर्व 64 कलामध्ये चित्रकला असेल, शिल्पकला असेल, वक्तृत्व असेल, संगीत, वादन, नृत्य, या सगळ्या कला ह्या आपल्याला सण उत्सवांच्या माध्यमातून सादर करण्याची संधी मिळते. संधीबरोबर त्या जोपासल्या जाण्याचं काम आणि पुढच्या पिढीला तो वारसा देण्याचं काम हे सण उत्सवांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच कला सुद्धा आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे हे आपल्याला आपले सण उत्सव सांगून जात असतात. एरवी बघा, कुठलाच सण नाही आहे, तुम्ही कराल का हो आयोजन, चला आमच्याकडे ही स्पर्धा आहे किंवा ह्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करत आहोत, तर नाही. जेव्हा सण उत्सव येतो त्याच वेळी आम्ही हे कलांना आपण वाव देत असतो आणि यातून चांगले कलाकार सुद्धा घडत असतात. म्हणजे एक चांगले कलाकार मिळवून देण्याचं काम सुद्धा इनडायरेक्टली आपले सण उत्सव करत असतात. त्याचप्रमाणे सणांच्या माध्यमातून पर्यटन घडतं. आता तुम्ही म्हणाल कसं? एक उदाहरण द्यायचं राहिलंच तर महाशिवरात्री हा एक सण आहे, किंवा आता गणेश उत्सव सुरू आहे. बरेच जण अष्टविनायकाची यात्रा करतात ह्या गणेश उत्सवामध्ये. म्हणजेच काय, हे पर्यटन झालंच की. त्याचप्रमाणे महाशिवरात्री जवळ येते तेव्हा दूरवर कुठेतरी एखादं पौराणिक शिवाचं मंदिर असतं, मग ते परगावी असो आपल्या गावापासून दूर असो, त्या मंदिरामध्ये लोक जातात, म्हणजेच पर्यटन होतं. त्याचप्रमाणे आपली जी ज्योतिर्लिंग आहेत, 4 ज्योतिर्लिंग, भीमाशंकर वगैरे, परळी वैजनाथ, या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने लोक पर्यटन करत असतात. असं जर म्हटलं, चला एखादा ऋतू चालू आहे, चला आपण अष्टविनायकाची यात्रा करूया किंवा भीमाशंकर येथे जाऊया किंवा अनेक शिवाचं दर्शन करण्यासाठी मंदिरात जाऊया, तर आपण असं जात नाही. तर आपण त्याच्यासाठी निमित्त शोधत असतो, कारण शोधत असतो. आणि हे कारण, हे निमित्त होतात आपले सण आणि उत्सव. याच्या निमित्ताने आपलं पर्यटन घडत असतं. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सण उत्सवांमुळे आपल्याला इतिहास समजतो. इतिहास, प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी इतिहास असतो. इतिहास जर समजून घेतला आपल्याला तर खूप काही जीवनासाठी आपल्याला मार्गदर्शक होत असतं. किंवा इतिहासामध्ये काही इतिहासकारांनी, काही जे लोक होऊन गेले, त्यांनी ज्या केलेल्या चुका असतील त्या चुका आपण सुधरवण्याचं काम ही भविष्य काळामध्ये करत असतो. म्हणजे इतिहास आपल्यासाठी पथदर्शक आहे, मार्गदर्शक आहे. अशा सणांमुळे आपल्याला अनेक इतिहास समजत असतो. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा सांगता येईल जो सगळ्यात महत्वाचा आहे, राष्ट्रीय एकात्मता ही सण उत्सवांमुळे घडून येत असते. आता राष्ट्रीय एकात्मता कशी घडते? गणेश उत्सव सुरू केले ते लोकमान्य टिळकांनी. ते कशासाठी? तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवांची स्थापना केली. गणेश उत्सवांमध्ये सर्वच जाती धर्माचे लोक हे एकत्र येत असतात आणि सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सहभागी होत असतात. एकमेकांना मदत करून काम करत असतात. म्हणजेच एकमेकांचे विचारांचं आदान प्रदान यामध्ये होत असतं. जर जेव्हा लोक एकत्र येतात, लोक केव्हा एकत्र येतात? जेव्हा कुठेतरी सण आणि उत्सव असेल, सार्वजनिक सण उत्सव असेल, त्यावेळी लोक एकत्र येतात. आणि एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यांचं ध्येय हे एकच असतं. आता गणेश उत्सवात एकत्र आले, त्यांचं ध्येय एकच आहे, बाप्पाची पूजा करणं. बाप्पाला केंद्रस्थानी ठेवून सर्वजण एकत्र हे आलेले असतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सण जे आपण बघतो, आपले राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. आपल्याला भारताला
स्वातंत्र्य मिळालं, या स्वातंत्र्याचा इतिहास या निमित्ताने पुनर्जीवित करण्याचं काम हे सण, राष्ट्रीय सण करत असतात. आपल्या पिढीला माहिती व्हायला हवं, आपल्याला माहिती व्हायला हवं की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं, या स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी आहुती दिली, रक्ताचं पाणी केलं, रक्त सांडलं. त्यांच्या या संघर्षातनं आपल्याला जीवनाची लढाई कशी लढावी हा मोठा संदेश मिळत असतो. त्याचप्रमाणे ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला त्या मातीबद्दल, त्या देशाबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, हे आपल्याला आपले राष्ट्रीय सण शिकवून जातात. त्या देशाबद्दल आपल्याला गर्व असला पाहिजे, त्या देशाविषयी आपल्याला प्रेम असलं पाहिजे. हे सगळं काही शिकवण्याचं काम आपल्याला आपले राष्ट्रीय सण करत असतात. त्याचप्रमाणे आपली जी राष्ट्रीय प्रतीके आहेत, मग ते राष्ट्रगीत असो, तो आपला राष्ट्रध्वज असो, त्याप्रती आपण अभिमान बाळगला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, हे शिकवण्याचं काम राष्ट्रीय सण करत असतात. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा सांगता येईल आपला, सद्विचारांचा संग करण्याचा संदेश आपले सण देतात. याचं उदाहरण म्हणजे होळी. होळीला आपण लाकडं जाळून होळी साजरी करतो. फक्त लाकडच जाळतो का हो तर नाही. होळी सण करण्यामागे आपल्याला पौराणिक कथा आपल्याला माहितीच आहे. जी होलिका भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी, जाळण्यासाठी त्याला घेऊन बसते, कारण तिला वर मिळालेला असतो, परंतु तिच्या मनामध्ये हे वाईट विचार असतात आणि भक्त प्रल्हादाच्या मनामध्ये भगवंताविषयीचे सद्विचार असतात, चांगले विचार असतात, आणि म्हणून तो होळीमध्ये बसून सुद्धा जिवंत राहतो आणि ती होलिका भस्मसात होते. हा संदेश आपल्याला एकच देतो, यावेळी होळीमध्ये आपण कुविचारांचं दहन केलं पाहिजे आणि सद्विचारांचा संग करण्याचा मोठा संदेश आपल्याला होळी करून देत असते. त्याचप्रमाणे गीता जयंती, सद्विचारांचा संग कसा करावा हे सांगण्यासाठी अमूल्य मार्गदर्शन हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ म्हणजे गीता जयंती. हिंदू असा एकमेव धर्म आहे जो आपल्या धर्मग्रंथाचा उत्सव साजरा करतो, तो म्हणजे गीतेचा उत्सव, गीता जयंती. गीतेचं तत्वज्ञान आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि गीतेमध्ये जे सांगितलं आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे. त्याला फक्त धर्मग्रंथ म्हणून पाहता नका, तो जीवन दर्शक आहे, आपल्यासाठी जीवन पथ आहे, जीवन एक वाट आहे. आपल्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्याला त्यातून मिळतील, पण जेव्हा आपण त्यातील चांगले विचार हे समजून घेऊ तेव्हाच. त्याचमुळे गीता जयंती सारखा उत्सव आपल्या सण उत्सवांमध्ये आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. आणि अभिमान याचसाठी आहे की गीत आपल्या धर्मग्रंथाचा सण साजरा करणारा हिंदू असा एकमेव धर्म आहे. त्यानंतर आपले सणांमधून आपल्याला सांगता येईल की जीवन हे विविध रंगांनी भरलेलं आहे, म्हणजे जीवनाचा रंगोत्सव आपण करायला हवा हे आपल्याला सांगून जाते ती आपली रंगपंचमी. फक्त जीवनामध्ये फक्त काही आपल्या अंधारच आहे किंवा उजेडच आहे तर असं नाही. आपलं जीवन हे विविध रंगांनी भरलेलं आहे. प्रत्येक रंग आपल्याला काहीतरी सूचित करत असतो. हिरवा रंग आपल्याला समृद्धी देतो, म्हणजे तुझ्या जीवनात कधीतरी समृद्धी येईल. नारंगी कलर तुला त्याग करायला सांगतो, तुझ्या जीवनात तुला कधीतरी त्याग करावा लागेल, तुला कधीतरी संघर्ष करावा लागेल. पांढरा रंग तुला सत्य, शांततेकडे घेऊन जातो. त्याचप्रमाणे काळा रंग तुला निषेध करायला सांगतो, म्हणजे चुकीच्या गोष्टींचं समर्थन तू करू नकोस तर त्याचा निषेध कर. असे विविध प्रत्येक रंग, गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. तू प्रत्येकावर, प्रत्येक प्राणी मात्रावर तू प्रेम केलं पाहिजे हा रंग आपल्याला शिकवतो. म्हणजेच आपण जे रंगपंचमीला वेगवेगळे एकमेकांना रंग लावून जी रंगपंचमी साजरी करतो ती विविध रंग, तर जीवन हे तुझं संघर्ष मन नाही तर विविध रंगांनी भरलेला आहे. तू तुझ्या जीवनाचा रंगोत्सव साजरा कर हा संदेश आपल्याला रंगपंचमी देत असते. त्याचप्रमाणे शारीरिक व्यायाम स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आपले सण आपल्याला शारीरिक व्यायाम करायला सांगतात. याचं छान उदाहरण म्हणजे मंगळागौर. श्रावण महिन्यात येणारी मंगळागौरीला स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करतात. आपण ते खेळ बघितले असतील. तर त्यामध्ये पूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. मग तुमच्या कुठल्या जिमची त्याला गरज नाही, कुठल्या आखाड्यात उतरण्याची गरज नाही. अशी ही मंगळागौर स्त्रियांचं आरोग्य सुदृढ आणि त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण फ्लेक्झिबिलिटी आणण्याचं काम हे मंगळागौरीचे खेळ करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेची काळजी ही कशी घ्यायची हे सुद्धा आपल्याला सण शिकवतात. आणि यासाठी उदाहरण म्हणजे दिवाळी. जेव्हा आपण दिवाळी आल्यानंतर उठणं, बेसनाचं पीठ, मसुराचं पीठच का लावतो, तेव्हाच का लावतो आपण आपल्या त्वचेला, उन्हाळ्यामध्ये का नाही लावत, तर त्याचं कारण तो सण थंडीमध्ये येतो
थंडीमध्ये तो सण येतो, थंडीमध्ये आपली त्वचा काळवंटते, त्याच्यानंतर तिला सुरकुत्या पडतात किंवा ती मलूल होते, रुक्ष होते. तिला तजेला आणायचं काम हे चंदन, हे बेसनाचं पीठ, त्याच्यामध्ये अजून आपण अनेक तेल, सुगंधित तेल वगैरे वापरत असतो, तेलाने मालिश करतो, तेल उठण्याने आंघोळ करतो. त्यामागे हेच कारण आहे. म्हणजे आपले सण बघा आपल्या शरीराची, आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घेत असतात. त्याचप्रमाणे समस्त स्त्रीवर्गाचा सन्मान करण्याचा संदेश आपले सण देतात. त्याच्यामध्ये नवरात्र. नवरात्र आले म्हणजे आम्ही फक्त मातीने घडलेल्या मूर्तीची पूजा करत असतो, तिचे 9 रूप बघत असतो. परंतु नवरात्र हा सण खरा स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. स्त्रीला देव बनवा असं स्त्री मुळीच म्हणत नाही, परंतु तिला योग्य तो सन्मान तुम्ही द्या, तिला माणुसकीची वागणूक तुम्ही द्या, हे नवरात्र आपल्याला शिकवून जात असतं. जर तुम्ही मूर्तीमध्ये देव बघतात तर जित्या जागत्या स्त्रीमध्ये तुम्ही का माणूस बघू शकत नाही? देव तर नाहीच हो, पण तुम्ही तिला माणूस म्हणून वागवण्याचं, तिच्याकडे चांगल्या नजरेने बघण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. हे आपलं नवरात्र आपल्याला शिकवून जात असते. त्याचप्रमाणे रक्षाबंधन, भाऊ बहिणीच्या नात्याचा हा सण तर आहेच, परंतु बहीण जेव्हा भावाला राखी बांधते तेव्हा तू फक्त माझंच रक्षण कर असं नाही, तर जगातील, समाजातील समस्त स्त्री जातीचं रक्षण करण्याचा संदेश ही राखी एक बहीण भावाला देत असते. त्याचप्रमाणे भाऊबीज. भाऊबीज सुद्धा प्रत्येक स्त्रीकडे आई बहीण म्हणून पाहण्याचा, एक चांगली नजर देण्याचा, तिला मदत करण्याचा, तिला संरक्षण करण्याचा संदेश हे आपले सण देत असतात. म्हणजे समस्त स्त्रीवर्गाचा सन्मान करणं हे आपले सण शिकवत असतात. त्याचप्रमाणे जीवन हे अंधकारमय, कधी अंधकारमय होतं, परंतु अंधारानंतर प्रकाश येत असतो. आणि म्हणून अंधारातून प्रकाशाकडे कसं जायचं हे सांगण्याचा सण म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता, सणांची राणी असलेला दिवाळी हा सण. तेव्हा आपण दिवे प्रज्वलित करतो. अमावस्याच्या रात्री सुद्धा ती अमावस्या आपण शुभ मानतो. इतर अमावस्याला आपण चांगले कामं करत नसू, परंतु कार्तिक महिन्यात येणारी ही जी अमावस्या असते ती आपण शुभ मानतो. त्या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करतो. म्हणजे अंधारात सुद्धा तू कसं राहायला हवं, आणि कारण या अंधारानंतर दुसऱ्या दिवशी सूर्य उगवणारच आहे. तुझ्या आयुष्यात प्रकाश हा येणारच आहे, कारण कोणताच क्षण हा थांबून राहत नाही. आज दुःख आहे तर उद्या आनंद आहे. आज तुझ्या जीवनात अंधकार झाला असेल तर उद्या प्रकाशाची वाट नक्की आहे, पण ती प्रकाशाची वाट तुला तुझीच शोधायची आहे. ती दिवे, जसं आपण पणत्या लावून अंधार असला की उजेड करतो, त्याचप्रमाणे आपल्यालाच आपल्या जीवनामध्ये दिवे पेटवून आपल्या कामातून, आपल्या संघर्षातून, आपल्या विचारातून प्रकाश हा शोधायचा आहे. हा मोठा संदेश आपल्याला आपली आवडता सण असलेला दिवाळी देऊन जात असतो. त्याचप्रमाणे आपले सण हे आपल्याला देण्याची वृत्ती शिकवतात. कसं दिलं पाहिजे. असं म्हणतात की भूक लागलेली असताना खाणे ही प्रकृती, भूक लागलेली नसताना खाणे ही विकृती, परंतु भूक लागलेली असताना देखील आपल्या ताटातला घास, अर्धा घास हा दुसऱ्याला देणं ही आपली संस्कृती. आणि म्हणून आपण हे दिलं पाहिजे. जसं आपण कुठलेही सण उत्सव असले की देवाला आधी नैवेद्य दाखवतो, म्हणजेच काय, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे किंवा गरीबाला आपण त्यातलं देतो, आपण गोग्रास काढतो. म्हणजे आपण जे खातो त्यातलं थोडं का असेना मी हे दुसऱ्याला दिलं पाहिजे, कारण हे जे मला दिलं आहे हे एका शक्तीने दिलेलं आहे. हे बळ जे दिलं हे कमवण्याचं, अन्न देण्याचं, हे मला भगवंताने दिलेलं आहे. नाही तुम्ही भगवंत मानला, परंतु कुठली तरी एक शक्ती आहे जी तुमच्यावर कृपा करून आहे, त्या शक्तीने मला दिलेलं आहे आणि हे मी ते दुसऱ्याला दिलं पाहिजे, दुसऱ्याला देण्याचं काम हे सांगत असतात आपले सण उत्सव. मकर संक्रांतीमध्ये आपण वाण लुटतो, म्हणजेच काय, स्त्रिया एकमेकीला कुठली ना कुठली छोटीशी का असेना, 2 रुपयाची का असेना वस्तू देत असतात. म्हणजे हे सण आपल्याला देण्याचं शिकवत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला संस्कृतीचं दर्शन हे सण घडवत असतात. वेगवेगळे सण असले की आपण वेगवेगळ्या प्रकारची आपली पौराणिक जे आपले दागदागिने आहेत, जे कपडे आहेत ते परिधान करत असतो. त्यामुळे आपले पौराणिक जी वेशभूषा आहे ती आपल्या पिढीला माहिती होत असते. त्याप्रमाणे दागिने, बरेच दागिने जे आता काळाच्या ओघात नामशेष होत आहे. साकी, बऱ्याच गोष्टी आहेत. आता नथ बऱ्या प्रमाणात आहेच,
ह्या दागिन्यांचं सुद्धा महत्व आपल्या पुढच्या पिढीला समजावं आणि या दागिने घालणं, आता वेळ कमी आहे त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट इथे अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. हे दागिन्यांचं सुद्धा काही वैशिष्ट्य आहे, त्यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. चांदीचे दागिने कुठे घालतात, सोन्याचेच दागिने कुठे घालतात किंवा इतर दागिने घालण्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे. आणि हे पारंपरिक दागिने हे आपण या सणांच्या निमित्ताने, पारंपरिक कपडे सणांच्या निमित्ताने आपण घालत असतो. त्याचप्रमाणे आपली जी संस्कृती आहे ती जपण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर या सणांमुळे नवीन संबंधांबरोबर जे दुरावलेले संबंध असतात ते सुद्धा जवळ येत असतात. एक उदाहरण आहे, माझे एक कवी मित्र होते, त्यांच्या वडिलांचं त्यांच्या भावाशी भांडण झालं होतं. तर ते भांडण असं झालं होतं की कोणीच कुणाशी संबंध ठेवला नाही. परंतु माझे हे जे कवी मित्र म्हणजे त्यांची पुढची पिढी, त्यांनीच ठरवलं की आपण आपल्या गणेशोत्सवाला आपल्या काकांना निमंत्रण द्यावं. ते सुद्धा कुठलाही निसंकोच बाळगता त्यांच्याकडे दर्शनासाठी येतात. पुन्हा नंतर दिवाळीमध्ये ते या माझ्या कवी मित्राला, त्याच्या फॅमिलीला बोलवतात. म्हणजेच इतक्या वर्षापासून जे संबंध दुरावले होते ते संबंध जोडण्याचं काम या सण उत्सवाने केलेलं आहे. म्हणजे नवीन संबंध तर नक्कीच जुळतात, पण जे दुरावलेली नाती असतात, जे दुरावलेले संबंध असतात ते जोडण्याचं काम सुद्धा आपले सण उत्सव करत असतात. सण उत्सवांचं एक मोटिव्ह म्हणजे माणसाला माणूस जोडणं, माणसातील माणुसकी जिवंत ठेवणं, हे काम आपले भारतीय सण उत्सव करत असतात. त्याचप्रमाणे राक्षस वृत्तीचं दहन म्हणजे कुविचारांचं दहन, जसं आपण होळी बघितली तसेच आपण दसऱ्याला रावण जाळतो. रावण जाळतो म्हणजे काय, रावण कोणता 10 तोंडांचा नव्हता, तर 10 कुविचार जे आहेत माणसाच्या मनामध्ये ते जाळून एक नवीन सद्विचार, चांगले विचार, जीवनासाठी मार्गदर्शक विचार आपण आपल्या जीवनामध्ये आणत असतो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की प्रत्येक सण हा ऋतुमानानुसार ठरलेला आहे. त्यानुसार आपले खाद्यपदार्थ सुद्धा ठरलेले आहेत. त्या त्या सणालाच आपण त्या त्या गोष्टी बनवत असतो. उदाहरणार्थ संक्रांतीलाच आपण तिळाचे लाडू बनवतो. उन्हाळ्यामध्ये गुढीपाडव्याला आपण तिळाचे लाडू बनवत नाही. का? कारण तिळांमध्ये स्निग्धता, उष्णता असते आणि मकर संक्रांती हा सण जेव्हा थंडी भरपूर असते त्यावेळेस हा येत असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याला तेलाची म्हणजे जे शुष्क झालेलं शरीर असतं त्याला ओलाव्याची गरज असते. त्याच्यामध्ये स्निग्धता आणण्याची गरज असते आणि ही स्निग्धता आणण्याचं काम तिळ आणि गुळाचे लाडू करत असतात. त्याचप्रमाणे आपण बघतो गुढीपाडव्याला आपण काय म्हणता गोड हरडा कंगंजा, त्याच्याबरोबर आपण कडुनिंबाचा पाला खातो. कडुनिंब हे आपल्याला कडू लागतं, परंतु जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला औषधी कडूच घ्यावं लागतं आणि म्हणूनच कडुनिंब हे औषधाचं म्हणजे तुम्हाला एक चांगली आरोग्य देण्याचं काम हे कडुनिंब करत असतो. आणि कडू आपण एकटं खात नाही तर त्याच्याबरोबर साखर सुद्धा घेतो. म्हणजे कडवट जीवनामध्ये आपल्याला माधुर्याची सुद्धा गरज आहे. माणूस प्रत्येक वेळेस गोड राहू शकत नाही आणि पूर्ण वेळ कडवटही राहू शकत नाही. कडू गोड आपलं हे जीवन आहे आणि हे जीवन जगत असताना ह्या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आपल्याला आहे असा हा गुढीपाडवा सण आपल्याला सांगून जात असतो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीया, त्या दिवशी आपण घागरीची, मटक्याची पूजा करतो, महाट याची पूजा करतो. कारण हा भर उन्हाळ्यामध्ये येणारा, वैशाखामध्ये येणारा हा सण आहे. त्यामुळे त्यावेळेस थंड पाणी पिण्याची इच्छा प्रत्येकाला होते आणि म्हणूनच ते थंड पाणी आपण ज्या घागरमध्ये, ज्या माठामध्ये ठेवतो त्याची पूजा, त्याच्याविषयीची कृतज्ञता सुद्धा आपले सण शिकवतात. बघा किती कमाल आहे आपल्या सणांची. ते आपल्याला काय काय जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करण्याचं काम हे आपले सण करत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला सण हे संयम शिकवतात. आता तुम्ही म्हणाल संयम कसे शिकवतात? आपण जेव्हा सण उत्सव असतो तेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो एखादा, आणि त्याच वेळेस आपण नेमका गोड पदार्थ किंवा लहान मुलांच्या, मोठ्यांचा काहीतरी पुरणपोळी, कुणी गुलाबजाम आणतं, कुणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खीर बनवतं. हे सगळे गोड पदार्थ त्यावेळेस असतात आणि आपल्याला खाण्याची खूप इच्छा असते. लहान मुलांना सुद्धा खूप इच्छा असते. मला पण खूप राग यायचा. माझी आई म्हणायची थांब, देवाला अजून नैवेद्य दाखवायचा आहे. मी म्हणायची मला देत नाही, त्या देवाला काय नैवेद्य दाखवते. परंतु त्यामागे असलेलं कारण मला हे उशिराने समजलं. ते आत्ता समजलं की एखादी गोष्टी खाण्याची किंवा मिळवण्याची आपल्याला खूप हाव असते, परंतु त्या हाववर, त्या मोहावर कंट्रोल करायचं काम हे आपले सण उत्सव करतात. देवाला नैवेद्य हे फक्त निमित्त झालं, परंतु जरा थांब, तू आधी ते दुसऱ्याला देऊ देत मला,
किंवा त्या गोष्टीसाठी थोडीशी वाट बघ, हे सांगण्याचं काम म्हणजे संयम शिकवण्याचं काम हे आपले सण उत्सव करत असतात. त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये आपण उपवास करतो, व्रतवैकल्य करतो. का? कारण श्रावण मास हा तेव्हा आपल्याकडे म्हणजे पावसाळा ऋतू, पाऊस येत असतो, दमट वातावरण असतं आणि आपला जठराग्नी जो असतो त्याची पचन क्षमता ही मंद झालेली असते, जे आपल्याला फारशी भूक तेव्हा लागत नाही आणि आपल्या जठराला, आपल्या पोटाला थोडासा विश्राम मिळावा म्हणून त्यावेळेस आपण व्रतवैकल्य आणि उपवास करत असतो. हा आपला आहे श्रावण मास. अशा प्रकारे आपल्याला हे सण अनेक प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. त्यात आध्यात्मिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि सामाजिकता जोपासणारे हे आपले सण आहेत. परंतु आता वळूयात शेवटच्या भागाकडे, आजचे सण उत्सव. आज या सणांना पूर्णपणे वेगळं रूप आलेलं आहे. पूर्णपणे म्हणता येणार नाही, पण बऱ्याच अंशी वेगळं स्वरूप आलेलं आहे. उत्सवात केवळ सुट्टीची मजा अनुभवायची हाच एक उद्देश आम्हाला असतो. चला, रोज वर्किंग असतं आम्हाला, आज हा सण आहे म्हणून आज मला सुट्टी मिळणार, मग निवांत मी 10 वाजेपर्यंत झोपून राहणार, सगळ्या गोष्टी मी माझ्या उशिरा करणार. सणांचा असा वापर केला जात असतो. त्याचप्रमाणे आपण दहीहंडी फोडतो. अहो, अनेक कोटी रुपये लावून ती दहीहंडी फोडली जाते. कोणाला? त्या सिने तारकांना बोलवून. दहीहंडी फोडण्यामागचा श्रीकृष्णाचा उद्देश, त्याचा उदात्त हेतू किती होता की जे स्ट्रॉंग आहेत, जे बळकट आहेत सर्वार्थाने, त्यांनी जे आपल्यापेक्षा कमी आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये थोडे थोडे कमी आहेत, मग ते आर्थिक असो किंवा शरीराने असो किंवा कशाने असो, तर त्यांना वर घेऊन जाण्याचं काम ही दहीहंडी आपल्याला शिकवत असते. परंतु आम्ही काय केलं आहे? त्याचं बाजारीकरण केलं आहे. अनेक कोटी रुपये लावून ते दहीहंडी आज फोडतो. काय मिळतं त्याच्यातनं? अहो, मुलं, तरुण मुलं, लहान लहान मुलं त्या पैशांसाठी ती दहीहंडी चढतात आणि त्यात अनेकांना, तुम्हाला माहितीच असेल, अनेकांना प्राण सुद्धा यात गमवावे लागलेले आहेत, अनेक जण जखमी झालेले आहेत. आज असं स्वरूप या दहीहंडीचं आहे. म्हणजेच सणांचं बाजारीकरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपले सण आत्ताच्या युगामध्ये फक्त सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरताच मर्यादित राहिलेले आहे. म्हणजे हे सुद्धा एक बाजारीकरण झालं. आम्ही किती छान सण साजरा करतो हे करण्यापेक्षा फोटो काढण्यामध्ये आणि तो सोशल मीडियावर टाकण्यामध्ये आमचा जास्तीत जास्त वेळ जात असतो. सण उत्सव म्हणजे प्रदर्शन करण्याची गरज नाही. सण उत्सव यामध्ये भाव जाणून घेण्याची, समजून घेण्याची आणि तो अनुभवण्याची गरज आहे. तर ते सोशल मीडियावर टाकून मात्र आपण त्याचं बाजारीकरण, त्याला बाजारू स्वरूप आणत असतो. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि अजून विशेष म्हणजे आजकाल आपण बैलपोळा आणि नागपंचमीच्या सुद्धा शुभेच्छा द्यायला लागलो आहेत. याआधी कधी शुभेच्छा दिलेल्या आपल्याला आठवतं का? नाही. अहो, या शुभेच्छांची गरज नाही. त्यातील मर्मदृष्टी ही आपण जाणून घ्यायला पाहिजे. तरच हे सण उत्सव साजरे करण्याचं आपल्याला महत्व हे प्राप्त होत असतं. विषयाच्या शेवटाकडे जाताना मी महत्वाचं सांगेल की आता मी विषयाला एंड करत आहे. आपला वेळ झालेला आहे. विषय खूप व्यापक आहे, पण तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करते की भारताचा सांस्कृतिक इतिहास हा फक्त पुस्तकाच्या पानात नाही, तर त्याच्या जीवन उत्सवात लिहिलेला आहे. या उत्सवांच्या पाठीमागे असलेली दृष्टी जर पकडली गेली, त्याची पार्श्वभूमी असलेल्या मंत्रांचे जर मनन केलं, त्याच्यातील भाव आपण समजून घेतला, त्याचप्रमाणे ही संस्कृती टिकवण्यासाठी ज्या ऋषी मुनींनी रक्ताचं पाणी केलं, अशांबद्दल आपण आदर निर्माण होईल. अशाच प्रकारे हे सण उत्सव साजरे केले तरच या सण उत्सवांमागील साजरे करण्याला काही अर्थ उरेल, काही मर्म उरेल आणि आपली शास्त्रकारांवरील वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपला या सणांमागे वाढीस लागेल आणि आपली भावनिक एकात्मतेबरोबरच सामाजिक ऐक्य सुद्धा निर्माण होईल. आपले उत्सव आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजे, ते उपयोगात आणले पाहिजे, सांभाळले पाहिजे, संस्कारी ठेवले पाहिजे, समुन्नत बनवले पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण उत्सव दर्शन खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन दर्शन होईल. आपण जीवनाला अनेक नावं देतो. जीवन हे संघर्ष आहे, जीवन हा एखादा खेळ आहे, तर नाही. आपल्याला आपलं जीवन जर उत्सव करायचा असेल तर आपल्याला भारतीय संस्कृतीने दिलेले आपले हे सण उत्सव आपण समजून घ्यायला पाहिजे. तरच आपल्या जीवनाचा उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. जाता जाता या काही ओळी कवितेच्या मी आपणासमोर सादर करते.
बाप्पा समोरच मी आज बसलेली आहे हे व्याख्यान देण्यासाठी आणि बाप्पासाठीच काही या ओळी. जगण्याचा या उत्सव करावा आणि रोजच बाप्पा मणी बसवावा. जगण्याचा या उत्सव करावा आणि रोजच बाप्पा मणी बसवावा. सजावट करावी विचारांची आणि रोषणाई मनातल्या प्रेमाची. सजावट करावी विचारांची, रोषणाई मनातल्या प्रेमाची. नैवेद्य दाखवावा सत्याचा, फुले द्यावी क्षमा आणि शांतीची. नैवेद्य दाखवावा सत्याचा, फुले द्यावी क्षमा आणि शांतीची. आणि आरती सुंदर शब्दांची. रोजच क्रोध मोह मत्सर विसर्जित व्हावा. रोजच क्रोध मोह मत्सर हा विसर्जित व्हावा. ईशोब आजच्या भावनांचा आजच पूर्ण व्हावा. असा बाप्पा रोज कान आपण पुजावा. रोज नव्याने मणी बाप्पा असा जागवावा. रोज नव्याने मणी असा बाप्पा जागवावा. आणि उत्सव आयुष्याला नव्याने साजरा व्हावा. आणि जगण्याचा उत्सव हा आयुष्याचा असा नव्याने साजरा व्हावा. धन्यवाद रसिक हो. मला इथे या बजरंग मित्र मंडळ यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि या व्यासपीठावर आणण्याचं काम मला आदरणीय प्रशांतजी कोतकर सरांनी केलं. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आज हे माझं व्याख्यान ऐकण्यासाठी जे रसिक श्रोते लाभले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. कारण कुठलीही कला ही दाद मिळवण्यासाठी, तिला दाद देण्यासाठी गरज आहे ती रसिक श्रोत्यांची. त्यामुळे तुम्ही सर्वात महत्वाचे आहात. त्यामुळे तुमचे शतशः आभार मानते. या उत्सवांप्रमाणे तुमच्याही आयुष्याचा उत्सव हो ही बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना अर्पण करते आणि सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून मी माझ्या व्याख्यानाला येथे विराम देते. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय बजरंग मित्र मंडळ इंदिरानगर सामोडे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेचे तिसरं पुष्प माननीय ताईसो योगिता किरण पाकले यांच्या व्याख्यानातून संपन्न झाले. या व्याख्यानातून काही ठळक मुद्दे आपणास जाणविलेच असतील. यात प्रामुख्याने सर्व प्रकारचे सण व उत्सव यांची बहुमूल्य अशी ओळख व महत्व आपणास करून दिले. या अशा बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल माननीय ताईसो योगिता पाकले यांचे सर्व सामोडे ग्रामस्थ व जय बजरंग मित्र मंडळ इंदिरानगर सामोडे यांच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद.